हॅलो नमस्कार, मी रुपाली. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आज खूप जास्त खुश आहे आणि माझ्या 3 महिन्याची मेहनत आज फायनली सफल झाली असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण मी काल एक व्हिडिओ टाकली होती, एक रील पोस्ट केली होती की सिल्क साडी किंवा सेमी सिल्क, प्युअर सिल्क ही साडी कशी वॉश करायची याची मी व्हिडिओ टाकली होती आणि जवळजवळ 1 मिलियन त्याला व्ह्यूज गेले आणि माझे एका दिवसात 1000 फॉलोअर्स गेन झाले. मी खूप हॅप्पी आहे. मला हीच रीच आहे ना आपल्या यूट्यूब चॅनलला पाहिजे होती, पण अनफॉर्च्युनेटली मी आहे ना मोठे व्लॉग बिलकुल टाकले नाही. आता लास्ट व्लॉग आहे ना मी मला मागच्या महिन्यात टाकला होता. आता महिना झाला मी व्लॉग पोस्ट नाही केला आहे. त्याचं मला थोडंसं रिग्रेट आहे. आणि आजपासून मी मोठे व्लॉग शूट करणार आहे, मोठे व्लॉग मी रोज डेली टाकणार आहे. आय होप की पुढच्या 3 महिन्यात आहे ना माझं यूट्यूब चॅनल हे असंच मॉनिटाईज होऊन जाईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अशाच छान छान यूजफुल टिप्स ट्रिक मी तुमच्यासोबत रोज शेअर करेन आणि मी त्याच्यासाठी खूप जास्त मेहनत घेईल. कारण मला माहिती आहे मी 3 महिन्याची मेहनत माझी इतकी छान जे सफल झाली, इतकी रंगात आली आहे ना काय म्हणजे मी असं शब्दातसुद्धा मला सांगता येत नाही. मी सकाळपासून खूप जास्त एक्सायटेड. मी कोणाला सांगू काय करू. मग नंतर मी बोलले की नाही चला ठीक आहे, याच्यावर एक व्हिडिओज बनवते आणि तुमच्यापर्यंत ते पोहोचवते. कारण तुमच्या प्रेमाशिवाय ही गोष्ट होणं शक्य नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि माझं डेलीचं रुटीन मी आज पूर्ण काम आवरून झाले आणि मी बसले. त्याच्यानंतर म्हटलं चला इथून पुढचं जर काही रुटीन आहे ना मी ते तुमच्यासोबत शेअर करेन आणि इथून पुढे रोज मी डेली ब्लॉग टाकेन. कारण हीच मला हा जो माझा काही एक्सपिरियन्स होता ना, जे माझी कन्सिस्टन्सी किंवा जी गोष्ट मी फॉलो केली 3 महिने, ती इथून पुढेही मी अशी छान फॉलो करू असं मला म्हणजे मी महाराजांच्या पुढे मी प्रार्थना करते की ही मला स्ट्रेंथ द्या मला कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय तर मला तरी वाटत नाही की ह्या सगळ्या गोष्टी घडल्या असत्या. आणि आता उद्यापासून तर मी स्वामी सारामृतालाही सुरुवात करते. तर ह्या छानशा सुरुवातीसोबत स्वामी सारामृताच्या सोबत मी माझे व्लॉगही स्टार्ट करते. आय होप की महाराजांनी मला खूप पुढे न्यावं. मी मेहनत करायला तयार आहे, फक्त त्याला फळ देणं हे महाराजांचं काम आहे आणि तुम्हा सर्वांच्या हातात आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गावाहून येताना काही स्ट्रॉबेरी आणल्या होत्या. आमच्या इकडे भरपूर स्ट्रॉबेरीज राहतात. अगदी 150 रुपयाचं मोठं पॅकेट भेटलं. म्हणजे आता स्वस्त झाली स्ट्रॉबेरी. मागच्या वेळेस आणली तेव्हा 200 रुपयाला होतं. आणि अजून एक गोष्ट सांगायची झाली तर विरांश आणि अथांगला किंवा यांना असं काही वेगवेगळं नवीन खायला खूप आवडतं. म्हणजे प्रत्येकालाच आवडतं, पण यांना जरा जास्तच आवडतं. त्यांचं चाललं की चल मला आज आहे ना स्ट्रॉबेरी शेक बनवून दे. म्हणून मग त्याचंच एक्साइटमेंट बघा की अभ्यास सोडून तो माझ्यापाशी येऊन बसला आहे की नाही मम्मा आहे ना स्ट्रॉबेरी शेक बनवते असं. इतके स्ट्रॉबेरी कट करून झाले. आता मी ही मस्त छान बारीक करते दूध टाकून आणि अगदी थोडीशी साखर टाकणार मी याच्यामध्ये. आणि मी ना स्ट्रॉबेरीचं झाड लावतोय. मी चमच घेतोय. चम्मच नाही लागते खोदायला. फ्लाइंग किस दे. आधी छान असा पल्प काढून घेतला, नंतर दूध आणि साखर टाकून मी परत एकदा मिक्सीमधून काढून घेणार आहे. मम्मी मला असा ज्यूस नेहमी बनवून दे. हा कसा झालाय? काय करताय तुम्ही? मम्मी तुझा हात मोठा आहे ना. काय करतोय तू? बघू काय दाखव. हा बघू काय दाखव काय. बाबू अरे राहू दे त्याला पण नको ना असं करू. विरांश अथांग विरांश ते बघा समोर तिथे गार्डन मध्ये गेले. आता संध्याकाळचे 5 वाजले. अथांग विरांशाने हे तिघही गार्डनमध्ये गेले. म्हणून म्हटलं की चला थोडंसं आहे ना आता घरात नाही म्हणजे जरा शांतता आहे
आणि घरात पण थोडंसं आवरून घेते मी आता. आणि 5 वाजले म्हणजे थोडंसं स्वयंपाकाला लागले ना मी, की ते आले की लगेच गरम गरम त्यांनाही वाढता येईल. कारण त्यांचं असं असतं ना की एकदा बाहेरून घरात आले की 7 वाजेपर्यंत रेडी पाहिजे सगळं, आणि लगेच त्यांना जेवायला लागतं. आता गार्डन आमचं समोरच आहे म्हणून ते आवाज देत आहेत, मम्मा मम्मा तू पण ये. पण आता घरात ते काम आपल्याला तर काय सुटत नाही, म्हणून म्हटलं की चला आधी अख्खं पूर्ण किचन आवरून घेऊया, की स्वयंपाक रेडी ठेवू, मग नंतर एक चक्कर मीही मारेल जर जमलं तर. चला आधी हे तर आवरून घेऊ, अर्धा एक तासाचं काम आहे घरातलं आवरायचं. आणि त्याच्यानंतर एकदा स्वयंपाकाला लागलं ना तर तो अर्धा तास असा जेमतेम 1 तासात होऊन जाईल. पण आय होप की ते आले नाही पाहिजे तितक्या वेळेत, नाही त्यांना थोडं बोर झालं ना तर तिघंही घरात येऊन लागते, मग कामही राहिलं सगळेच राहिलं आणि लगेच जेवायला दे असं होऊन जातं. इथे माझं वरण होतं आहे, इथे मी राईस करून ठेवला आहे आणि इथे आहे माझी वांगे बटाट्याची भाजी. आज यांना उपवास म्हणून वांगे बटाटे वरण भात असा मी आज यांना उपवास आहे म्हणून आज मी वरण भात वांगे बटाट्याची भाजी करते. आणि कालचं पुरणही उरलं होतं थोडंसं, म्हणून मग विरांशला 1-2 पोळ्या पण करून दिली, कारण त्याला पुरणाची पोळी खूप आवडते. बाकी माझा सगळा स्वयंपाक झाला, फक्त 2-3 पोळ्या यांच्यासाठी करते. मी तर राईसच खाते, मला पोळी बिलकुल आवडत नाही, पण तरी पण अर्धी अशी खाते मी, कारण खूप कमी खाते मी पोळी. झाला आहे ऑलमोस्ट स्वयंपाक झाला. आता उद्याच्या डब्याची तयारी, कारण 4-5 दिवस लागोपाठ सुट्ट्या होत्या आणि आता उद्यापासून परत पहिले पाडे 55, परत टिफिन रेडी ठेवायचा, परत सकाळी विरांचे 2 टिफिन, परत यांचा एक, असे 3 टिफिन मला बनवावे लागतात. ए विरांश लागेल रे, इथे नका खेळू रे. अर्धा किलो शेंगा आहे इतक्या काय आम्हाला दोघांना उठणार नाही, कारण विरांश खात नाही. पण मग तरी पण संध्याकाळी स्कूलमधून आलं मी त्याला, ए पोरांनो विरांश तर काही खात नाही, पण तरी पण माझं असतं की थोडं फार तर पोटात गेलं पाहिजे ना, म्हणून मी स्कूलमधून आल्यावर त्याला कधी जर नाहीच काही चांगलं म्हणजे असं चटक्या मटक्याचं जर काही बनवलं नाही ना, तर मी त्याला जी भाजी पोळी बनवलेली राहते तीच मी त्याला खायला देते. तर फायनली आज मी माझ्या पहिल्या ब्लॉगचा मी आज इथे एंड करते. तर भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.